फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे। प्रभाग क्रमांक 16 मध्ये भाजपाचे उमेदवार संजय कामतेकर यांनी जवळपास प्रचाराची 4थी फेरी पार केलेली आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये ते प्रचारात आपल्या मतदारांसोबत संवाद साधत आपल्यासोबत आहेत। संजयजी कामतेकर, संजयजी, आपल्या विजयासाठी सर्वप्रथम मला खूप साऱ्या शुभेच्छा देतो। 3 तारखेचा निकाल 16 नंबरचा हा भाजपाच्या बाजूनेच लागणार हे जवळपास इथल्या मतदारांनीच ठरवलेलं आहे। जेव्हा आपण उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हापासून जो काही उत्साह जो आहे मतदारांचा किंवा तुम्हाला मिळतो तो रिस्पॉन्स आणि आत्ताचा रिस्पॉन्स याच्यामध्ये कितपत वाढ झाली आहे, कशा प्रकारे आपलं मताधिक्य वाढते काय सांगा? मी फॉर्म भरल्यानंतर पासून जो प्रचार चालू झाला त्या प्रचाराच्या दिवसापासून आज इथले जे माझे 16 नंबरमधले जे मतदार आहेत तेच माझा हा प्रचार करतायत आणि प्रचाराची आता प्रचार एवढ्या अंतिम शिगेला पोचलेला आहे की केव्हा एकदा आपण मतदान करू आणि आपला घरातला उमेदवार आहे त्या घरातल्या उमेदवाराला आम्ही असं निवडून देऊ असे ह्या प्रतीक्षेत आमचे हे मतदार आहेत। आणि याचं कारणही असंच आहे की गेल्या 5 वर्षात 5.5 वर्षात म्हणजे गेली 5 वर्षाचा जो टर्म माझा झाला तो आणि त्याच्यानंतर 2.5 वर्ष म्हणजे एकूण 7.5 वर्षाचा जो टर्म झाला ह्या टर्ममध्ये आम्ही मतदारांशी एवढी जवळीक होती आणि एवढा टच आमचा होता आणि त्याचाच फायदा आज आम्हाला या गोष्टीने होताना दिसतोय। जनसंपर्क तुम्ही ठेवलात हे खरंच आहे। 5 वर्षामध्ये कोणती नेमकी विकास कामं तुम्ही जनतेसाठी केलेली आहेत काय सांगाल नेमकी? प्रभाग 16 मधून ज्यावेळी मी निवडून आल्यानंतरची प्रामुख्याने काही माझी जी त्या लोकांनी मतदारांच्या मागण्या होत्या त्याच्यात मग गणपती साना असेल, रस्ते असतील, गटारं, सांडपाण्याची गटारं असतील आणि इतरही विविध कामं आपण ह्या प्रभागात प्रामुख्याने केली। आणि हे करत असताना सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमात सुद्धा आपण ह्याच्यात आपला मोठा सहभाग असतो। मग माझ्या वार्डात येणाऱ्या सार्वजनिक पूजा असतील किंवा महिला दिन असेल तर ह्या सगळ्या प्रकारचं ज्यावेळी आपण एक कार्यक्रमाला आपली उपस्थिती आणि कार्यक्रमातला असणारा सहभाग आणि ह्यामुळे ह्या प्रभागात एवढी माझी जवळीक झाली आणि एवढं नातं वाढलं की आज मी ज्यावेळी या प्रभागात फिरतो त्यावेळी असं मला वाटतं की कुठेतरी माझं कौटुंबिक नातं ह्या लोकांशी माझं आहे आणि कौटुंबिक नातं असल्यानं घरातला माणूस असल्यासारखं माझं प्रत्येक वेळी ते स्वागत करतात आणि एवढं मग मला ते स्वागत झाल्यानंतर असं भारावून गेल्यासारखं वाटतं की खरोखरच एक काम आपण ज्यावेळी या प्रभागात करतो आणि ह्या लोकांशी एवढी जवळीक वाढली आहे ना त्यामुळे इतकं समाधान वाटतं की पुढचंही जे काय काम असेल की विजन जे असेल ते आपण याच्यातनं प्रामुख्याने आणि करू आणि हा जोश आज येतोय। उद्या येणारी जी 2 तारीख मतदानाचे दिवस असेल त्यावेळी आपल्याला उत्स्फूर्तपणे मतदान होणार आहे आणि 17ही प्रभागात म्हटलं तर कदाचित असं मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की आपला हायेस्ट लीड या प्रभागातून मिळेल। मी जिथंही जातोय ना कणकवली शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये भाजपचा प्रत्येक उमेदवार असं म्हणतो की माझ्या प्रभागामध्ये हायेस्ट आहे। एक स्पर्धा असते जसं की विकास कामाची स्पर्धा असते ना तशाच पद्धतीने जेव्हा विधानसभेची इलेक्शन्स होती त्यावेळी प्रत्येक तालुक्यामध्ये तालुकाध्यक्षांमध्ये स्पर्धा लागली होती की माझा तालुका पुढे असणार की तुमचा तालुका पुढे असणार। जणू का आपापसात पैज लागली होती। ही पैज होती आपल्या नेत्याला जिंकवण्याची। आत्ता आपण जसं म्हणालात की विकासाची स्पर्धा जणू काय आपल्या शहरामध्ये तुम्हाला सर्व नगरसेवकांमध्ये लागली होती की कोण आपल्या प्रभागामध्ये जास्त विकास करतो किंवा काय। त्यानंतर बघितलं आपण तर 2.5 वर्षांचा कालावधी गेला। 2.5 वर्षांचा कालावधी हा प्रशासकीय कारकिर्दीचा होता जिथं आपण लोकप्रतिनिधी नव्हता। मग अशा वेळी सुद्धा लोकांशी आपण कशा काय संपर्क ठेवून देऊ? अजयजी, मी आपल्याला एक सांगतो, गेली 5 वर्ष मी जो विकास केला त्यानंतरही जी राहिलेली उर्वरित कामं होती त्याचं अगदी तुम्हाला जिवंत उदाहरण असेल की ह्या 2.5 वर्षात आमचं सत्ता नसताना सुद्धा प्रशासन असताना सुद्धा माझा जो गणपती साना त्याचं उर्वरित जे राहिलं गणपती साना माझा पुरा झाला पण त्याला राहिलेला बाजूचा जे रस्ता होता, स्ट्रीट लाईट होती, त्याच्यानंतर त्याला लागणारं गेट होता, त्याच्यानंतर परत
जो नरडवे रस्त्यापासून तामनकर घरपर्यंतचा जो रस्ता खराब झालेला होता तो सुद्धा मी प्रामुख्याने केला. हे सांगायचं तात्पर्य असं आहे की ह्या प्रभागात काम करत असताना किंवा कणकवली शहरात आम्ही काम करत असताना सुद्धा लोकांबरोबर जे एक आमचं नातं जुळलं, एक नाळ जुळली आहे, ह्या नाळ जुळलेली असताना त्याचं प्रामुख्याने काम ह्या लोकांसाठी आपल्याला केलं पाहिजे. आणि आपण त्यासाठी आपण नगरसेवक झालो आहोत. प्रामाणिकपणे काम आणि कर्तव्य आपलं जबाबदारी आहे हे समजून मी ह्या प्रभागात काम केलं. आणि तसंच काम आता काल सत्ता नसताना सुद्धा मी जवळजवळ तुम्हाला सांगतो राजनजी की आपण जवळजवळ 52 लाख रुपये या मतदारसंघात सत्ता नसताना या 2.5 वर्षात आणली. आणि त्याचं पाहिजे असेल तर आपण जाऊन बघू शकता की जिथे मी दत्ता परब घर ते जुना नरडे रस्त्यापर्यंत एक गटार होतं, ते जवळजवळ 30-35 वर्ष होत नव्हतं. ते गटार आपण प्रामुख्याने सत्ता नसताना केलं आहे. सांगायचं वैशिष्ट्य काय की आपण ज्यावेळी नगरसेवक निवडून येतो त्यावेळी एक नगरसेवक निवडून आल्यानंतर जी आपली जबाबदारी असते आणि ती जबाबदारी ओळखून आपण इथे काम केले. ह्या माझ्या शिवाजीनगरमध्ये सुद्धा काम करत असताना प्रत्येक गोष्टीला जिथे कुठे झाडं वाढली आहेत तिथे ती कटिंग करणं, ग्रास कटिंग करणं, कुठे रस्त्याला काही खड्डा पडला असेल ते स्वतःच्या पैशाने आपण ते सुद्धा डांबरीकरण किंवा सिमेंट घालून ते बुजवणं. आणि प्रत्येक व्यक्तीशी इथल्या ज्या शिवाजीनगर असेल परवडीला प्रत्येक व्यक्तीशी माझं नातं असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क माझा एवढा मोठा आहे. त्यामुळे असं म्हणजे काम आपण 2.5 वर्षात सत्ता नसताना सुद्धा आपण केलेलं आहे. खरं म्हणजे सत्ता असताना सुद्धा काम केला तर परंतु प्रशासकीय कारकिर्दीवर सुद्धा तुम्ही 52 लाखाची विकास कामं केला जी जनतेला हवी होती. जनतेची फार मोठे खरं म्हणजे शहरामध्ये तर अपेक्षा नसते, कारण त्यांच्याकडं स्वतःच्या रोजगाराचं साधन असतं. परंतु कुठेतरी बाबा लाईट गेली आहे, पाणी नाही व्यवस्थित, रस्ता नाही आहे, गटार आहे, म्हणजे जसं आपण म्हटलं की पावसामध्ये रान वाढलं आहे, जास्तपर्यंत ते करा, खड्डा कुठेतरी बुजवायचा आहे, इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम झाला आहे, किंवा वैयक्तिक अडचणी ज्या काय असतात त्या प्रसंगी त्यांना कुठेतरी बाबा हॉस्पिटलात जायचं आहे म्हणा, किंवा पोलीस स्टेशनला काही अडचण आली, तहसील कचेरीमध्ये काय अडचण आली, पंचायत समितीत काय अडचण आली, ओरोसला कुठे कलेक्टर ऑफिसला काही काम आणलं, अशाच काही अडचणी असतात किंवा हॉस्पिटलायझेशन असतात. अशा वेळी ह्या मतदारसंघातील जनता म्हणजे तुमच्याकडेच येते हे खरं आहेच, खरं मान्यच आहे, कारण सुखदुःखात तुम्ही सहभागी असता. पण हे रिलेशन, हे कौटुंबिक संबंध जोपासताना तुम्ही प्रत्येकाच्या वेगळ्याच स्थान निर्माण केलं आहे, त्याबद्दल काय सांगा? नाही, कसं आहे माहिती आहे राजनजी, आपण ज्या प्रभागातून निवडून येतो, निवडून आल्यानंतर त्यांनी जो आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला आपण पात्रता राहिली पाहिजे, हे माझं स्वतःचं मत आहे. आणि अशा प्रकारचं हे मत असल्या कारणाने मी प्रत्येक येणाऱ्या मतदार जो माझा शिवाजीनगरचा असेल, तो परबवाडीचा असेल किंवा कनकनगरमधील असेल, म्हणजे माझ्याकडे थोडासा कनकनगरचा पण काही भाग येतो म्हणजे मतदार आहे, ह्या प्रत्येकाशी मला कसं असतं म्हणजे कनेक्टिव्हिटी. आणि मी जे काम केलं ह्या कामावर ते भारावून गेल्यामुळे प्रत्येक गोष्ट म्हणजे तुम्ही दवाखाना असेल किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा दाखले असतील किंवा बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीसाठी मतदारांचा मी जो 7.5 वर्षात संपर्क ठेवला आणि त्याचाच फायदा मला आज इथे होताना दिसतोय. आज ज्यावेळी आम्ही माझ्या प्रभागात फिरायला जातो मतदानासाठी, लोकांची अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया, साहेब तुम्ही येऊ नका, तुम्ही इतकं चांगलं काम आमच्या या प्रभागात केलं आहे किंवा तुमची इतकी कनेक्टिव्हिटी आहे की एक फोन केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या मिनिटाला इथे हजर होता, प्रत्येक गोष्टी आम्हाला आमच्या जागेवर मिळतात. त्याच्यामुळे ह्या सर्वाचा फायदा आम्ही तुम्हाला मतदान रूपी उद्या येणाऱ्या 2 डिसेंबरला आम्ही तुम्हाला मतदानातून दाखवणार आहे. हा लोकांचा असलेला विश्वास आणि हे निर्माण करताना सुद्धा माझं आज शिवाजीनगर असेल, परबवाडी असेल किंवा कणकवली शहरात सुद्धा माझे इथं चिंतक किंवा मला मानणारा स्ववर्ग आहे. आणि त्या लोकांसाठी पण आपण काम केलं आहे. नुसतं आपण एक शहरापुरती मर्यादित, एका वार्डपुरती मर्यादित राहिलो नाही आहे. हे काम करत असताना ही काय झाली आहे साहेब राजनजी की आपलं नातं आहे, ह्या लोकांशी एक नातं आहे, ते प्रामाणिकपणाने आपण बजावतोय. त्याच्यामुळे काम करताना विकास असू दे, तो कुठचंही काम असू दे, ते प्रामाणिकपणे करणं आणि माझ्या जनतेला त्याचा न्याय मिळवून देणं ही माझी मी स्वतःची एक भावना समजतो. कुठलंही सामाजिक काम करायचं म्हटल्यानंतर आपण एकटं कधीच करू शकत नाही. त्यात फॅमिली सपोर्ट अत्यंत महत्त्वाचा असतो. तुमच्या पत्नी असतील म्हणा किंवा तुमचे घरी मुलं असतील म्हणा, कसा काय सपोर्ट असतो? नाही, मी सामाजिक काम करताना माझी पत्नी, मुलं ही माझ्या प्रत्येक ह्या गोष्टीत सहभाग त्यांचा असतो. माझी दोन्ही मुलं अशी आहेत की ह्या जवळ सहभाग करत असताना त्यावेळी त्यांचं पप्पा हे असं केलं पाहिजे आणि हे व्हायलाच पाहिजे. मी त्यांचीसुद्धा की माझ्याबद्दलची एक हे आहे, भावना आहे की बाबा नाही, आपलं काम आपल्या पप्पांकडून होऊ शकतं. आज मतदारसंघात फिरत असताना माझा मुलगा ह्या सगळ्याचं प्रतिनिधित्व सुद्धा करतोय तो, जेणेकरून जे मी काम करतोय ते माझ्या नकळत तोच नगरपंचायतचं असेल, कुठे तहसीलदार ऑफिस असेल, कुठे बांधकाम विभागाचं असेल, तर कुठे काही बारीक सारीक दाखले बिकले काम करण्याचं काम हे दोन्ही मुलं माझं करत असतात.
त्यामुळे मला त्यांचा एवढा सपोर्ट आहे किंवा माझ्या पत्नीचा मला एवढा सपोर्ट आहे की ह्या सगळं करत असताना सुद्धा मला याची कुठेही उणीव वाटत नाही. एखादा दिवस मी जर कणकवलीत नसेल आणि एखादी गोष्ट घडली तर माझी दोन्ही मुलगी प्रामाणिकपणे तिथे जाऊन त्या जनतेचं काय जे काम असेल ते पूर्णपणे प्रामाणिकपणे करून देण्याची जबाबदारी ते घेतात. आणि आज जर तुम्ही ह्या प्रभागात जर फिरत असाल तर मला आमच्या कुटुंबाबद्दल एवढी आपुलकी आणि एवढं त्यांच्याबद्दल प्रेम आहे की प्रत्येक मग ती पत्नी असेल किंवा दोन्ही मुलगे गेले तरी त्यांना एक विशिष्ट प्रकारचं त्यांना स्वागत केलं जातं. नाही, तुझ्या पप्पाचं काम चांगलं आहे तशीच तुम्ही, आणि त्याबद्दल एक वेगळं आमचं नातं आहे या लोकांशी आणि ते प्रामाणिकपणे हे माझं कुटुंब निभावते. म्हणजे बघितलं आपण तर पूर्ण आपण जसा फॅमिली डॉक्टर असतो तसं हे फॅमिली रिलेशन आहे. केवळ संजय कामतेकरच नव्हे तर संपूर्ण तुमच्या कुटुंबाचाच प्रभागातल्या प्रत्येक व्यक्तीशी असतं. थोडंसं आपण बघूया की प्रभागातून थोडंसं बाहेर गेलं तर शहर विकास सुद्धा महत्त्वाचा आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील नलावडे आहेत. शहराच्या अँगलने आपण काय सांगाल, कुठले विकास म्हणजे लोकांना काय आव्हान कराल? एक गोष्ट सांगतो राजेंची, ज्यावेळी आमची टीम नगराध्यक्ष समीर नलावडे निवडून आले आणि त्यानंतरची जी आम्ही नगरसेवक निवडून आलो, आम्ही 12 नगरसेवक निवडून आलो. 12 नगरसेवक निवडून आल्यानंतर आमची एक विशिष्ट प्रकारची टीम तयार होती आणि त्या टीमचा एक आमचा हेड जो होता तो समीर नलावडे होते. आम्ही कुठचंही विकासाचं काम करायला गेलो, मग माझ्या याच्यातलं असेल, भंडोर नाही की शहरातलं कुठचंही असेल, तर ते काम करताना आम्ही कुठचाही गोष्टीला विलंब केला नाही, कुठचे वाद झाले नाही की कुठच्याही प्रकारचा त्याच्यात कुठे डिस्प्यूट झाला नाही. आणि हे डिस्प्यूट न झाल्यामुळे आम्ही शहराचा, कणकवली शहराचा जो काही कायापालट केला, मग आज विविध प्रकारची जी कामं झाली, गार्डन्स असतील, आपलं ते स्टेडियम झालं आहे, कबड्डीचं स्टेडियम झालं आहे, मोठा रस्ता आपला जो गांगोदेवळाकडून जाणारा रस्ता झाला, ही विविध कामं करत असताना एक विशिष्ट प्रकारचं टीम आमची असल्यामुळे ह्या टीमच्या माध्यमातून आपण कणकवली शहराचा बराचसा विकास झाला आणि आपण तो विकास केला. त्याचं कारण एक आहे की आमच्यात असणारी एकजूट, जे आम्ही नगराध्यक्ष आणि आमची कालची टीम ही एकजूट होती. आणि उद्याच्या भविष्यात सुद्धा हे असंच तुम्हाला राजेंची सांगतो, आमच्या 17च्या 17 नगरसेवक निवडून येणार. नगराध्यक्ष हा BJPचा आणि आमचा समीर नलावडेच असणार. आणि याहीपेक्षा ह्या शहरासाठी मोठं विजन जे आमचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब आहेत यांनी जे काही एक धोरण आखलेलं आहे, किंवा आमचे दादा असतील यांनी जे धोरण आखलेलं आहे, याहीपेक्षा कणकवलीचा कायापालट कसा करणार आणि ह्याच्याहीपेक्षा कायापालट करण्याचं आम्ही एक विजन घेऊन जे निघालो आहे, हे 100% विकास हो काय असतो ह्या येथील जे काय आता जे काही विकास आघाडी काढली आहेत किंवा काही या लोकांनी केलं यांना आम्ही दाखवून देऊ. आता विषय आलाच तर म्हणतोय, समोरील उमेदवार जे आहेत ते मागच्या वेळी सुद्धा तुमच्याकडनं सपाटून मार खाल्लेले आहेत. अर्थातच निवडणुकीच्या अँगलने अर्थात त्यांना पराभूत तुम्ही केलं होतं. जवळपास 150 मतांपेक्षा जास्त मतांचा पराभव त्यांना स्वीकारावा लागला होता तुमच्याकडे त्यावेळी. आता त्यांच्याकडनं बघितलं तर कुठेतरी बाबा भावनिक प्रचार जो असतो ज्याला म्हणतो आपण, तो केला जातोय. कसं पाहतो ह्या प्रचाराकडे? नाही, त्यांचा तो विषयच तसा आहे. त्यांची भावनिकता ही फक्त त्यांची इलेक्शन झाल्यानंतर 4 दिवसाची असते. त्यांना आता 7.5 वर्ष इथे कणकवली नगरपंचायतची इलेक्शन होऊन झालं मागच्या इलेक्शनला, आणि आताच्या 7.5 वर्षाचा दीर्घकाळ गेला. 7.5 वर्षात ते या मतदारसंघात किंवा या विभागात कुठे शहरात ते दिसत नव्हते. आमच्या जिथे ते राहतात तिथल्या जनतेशी सुद्धा ते हाक मारत नव्हते. आणि आज ज्यावेळी प्रचाराला फिरत आहेत त्यावेळी त्यांना लोकांनी हेच विचारलं की तुम्ही 7.5 वर्ष कुठे होता. आणि काय माहिती आहे, त्यांचं हे आजचं नाही आहे, सर्व जनतेला माझ्या प्रभागातल्या असेल की कणकवली शहरातल्या ना समोरच्या उमेदवाराचं पूर्णपणे बॅकग्राऊंड सगळं माहिती आहे. मला कोणाच्या बॅकग्राऊंडवर की इतर खोल विषयात मला काही जायचं नाही. ते किती जरी भावनिक झाले तर त्या भावनिकतेचा फायदा हा संजय कामतेकर या 16 नंबरच्या प्रभाग नगरसेवकालाच होणार आहे. आणि विशिष्ट प्रकार होत आहेत. मागच्या वेळी त्यांनी ते बालचंद्रबाबांच्या शपथी घेतल्या, अन्य काय कुठे फोटोवर हात ठेवा, पण त्याचा आज इथे कुठेही लोकांना, त्यावेळी पण लोकांनी ते नाकारलं आणि आजही ते नाकारणार. याचं कारण एवढंच आहे की लोकांना माहिती आहे की 100% खोटं बोलणारा आणि 100% खरं बोलून काम करणारा आणि विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देणारा नगरसेवक हा संजय कामतेकर आहे. त्याच्यामुळे समोरची जनता जी आहे, ज्या 16 नंबर वाढवते, ती कुठेही या गोष्टीला खतपाणी घालणार नाही. किती शपथा घेऊन दे, किती बालचंद्रबाबांसारख्यांच्या योग पुरुषांचं ते जे फोटो वापरतात, नाव वापरतात, पण बालचंद्र बाबा त्यांना कधीही माफ करणार नाही. मागच्या वेळी पण त्यांनी असंच केलेलं. मागच्या वेळी पण बालचंद्रबाबांनी मलाच आशीर्वाद दिला आणि आज बाबांचा वाढदिवस आहे. आणि आज वाढदिवसा दिवशी मी मला सांगतो, येणाऱ्या 2 डिसेंबरला ज्यावेळी मतदान होईल त्यावेळी 100% मतदान मला बालचंद्र बाबा करून देणार. आणि बालचंद्र बाबा माझा पूर्ण विश्वास. मी कधीही कुठच्याही देवाकडे स्वार्थासाठी गेलो नाही.
स्वार्थ माझा कधी नसतो. मी प्रत्येक वेळी मी माझ्या खिशातनं लोकांना दिलेलं आहे, मी कोणाच्या खिशातलं काढून घेतलं नाही आणि समोरच्या उमेदवाराने काढून घेण्याचा प्रयत्न भरपूर केलेला आहे. त्या इथल्या जनतेला ते माहिती आहे. त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल अधिक मला बोलणं असं काय उचित वाटत नाही आहे. तर येणाऱ्या जो 2 डिसेंबरला मतदान होणार तेव्हा भालचंद्र बाबांच्या आणि स्वयंभूच्या कृपेने मला 100% मतदान होणार आणि त्याचा रिझल्ट आपल्याला 3 तारीखला मिळेल. तेव्हा 3 तारीखला नंतर हे उमेदवार तुम्हाला कुठेही दिसणार नाही. खूप झालं आहे आमच्या शहरात. आता माझ्या प्रभागात पाया पडतात काय, रडतायत काय, अन्य मी हे करून देतो म्हणून सांगतायत काय, पण त्यांना त्यांचं सुचत नाही आहे काय आपण बोलतोय की आपण जनतेला काय सांगतोय ह्याचं त्यांना कुठेही भान राहिलेलं नाही आहे. त्या भानाच्या ह्याच्यात ते काहीही बडबडतात, काहीही बरळत आहेत आणि आम्हाला त्याचा काहीही त्रास होत नाही आहे. उलट ते बरळत आहेत, त्याचा आमचा प्रचार ते करत आहेत. त्यामुळे कणकवलीतली जनता सुज्ञ आहे, माझ्या प्रभागातली जनता सुज्ञ आहे. याचा फायदा मला 100% होणार आणि येणाऱ्या 2 डिसेंबरला जे मतदान होईल त्याचा रिझल्ट जो असेल तो 100% 17 वॉर्डपेक्षा माझा रिझल्ट हा 1 नंबरला असेल. एक शेवटचा प्रश्न आणि त्याला जोडून उपप्रश्न. प्रश्न हा शेवटचा की या मतदारसंघातील या प्रभागातील मतदारांना तुम्ही आवाहन काय कराल, आणि त्याला उपप्रश्न हा की गेल्या वेळी 157 मतांनी आपण लीड घेतलं होतं, 150 शतक पूर्ण केलं होतं लीडचं. ह्यावेळी डबल सेंचुरी मारणार का लीडची? 100% राजेजी तुमचा प्रश्न बरोबर आहे. यावेळी डबल सेंचुरीपेक्षा जास्त मी मतदानाचं लीड घेणार. याचं कारण असं आहे, आज मी मतदारसंघात फिरत असताना जे प्रत्येक वेळी स्वागत होतं आहे माझं आणि प्रत्येक लोक सांगत साहेब तुम्हाला फिरण्याची आवश्यकता नाही, कारण तुम्ही कामं एवढी केलात, विकास कामं एवढी केलात. त्याच्यामुळे येणाऱ्या उद्याच्या 2 डिसेंबरला आज जे तुम्हाला 157चं होतं 100% 300चे 350चं लीड मला तिथे असणार आणि जे मला असेल तसंच नगराध्यक्षांना पण असणार. तर हे होते संजय कामतेकर यांनी सांगितलं की ह्यावेळी मागच्या वेळी मी 150 शतक पार केलं होतं लीडचं. ह्यावेळी डबल सेंचुरी नाही तर ट्रिपल सेंचुरी माझ्या लीडची असेल. त्यासोबतच नगराध्यक्षांना सुद्धा अशाच पद्धतीने लीड मिळेल. समोरचा उमेदवार आता कुठलाही भावाने प्रचार करत असेल तर सुद्धा इथे जनता त्यांना फी घालणार नाही. कामापुरता मामा अशी या समोरच्या उमेदवाराची गत आहे. इलेक्शन संपलं, मतदारांशी संबंध संपला असं राजकारणात चालत नसतं. वाईस वर्षा बघितलं तर कामतेकर कुटुंब पूर्णतः लोकप्रतिनिधी म्हणून आपण असो अथवा नसो, प्रशासकीय राजवट असताना सुद्धा इथं जवळपास 52 लाखाची कामं करणं आणि त्यासोबतच लोकप्रतिनिधी म्हणून पूर्ण कुटुंबानं प्रभागातील प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखात सहभागी होणं हे एक फॅमिली रिलेशन जोडलेलं आहे आणि हे फॅमिली रिलेशनच आपल्याला उद्याच्या निवडणुकीमध्ये हे ट्रिपल सेंचुरीचं लीड मिळवून देईल असा विश्वास कामतेकर यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधू न्यूज, कणकवली. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.